गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आजची जी डेट आहे ती 2 जानेवारी. नवीन वर्षाचा हा दुसरा ट्रेडिंग सेशन आहे. आज आपण निफ्टी 50मध्ये एक लॉंग साईडसाठी ट्रेड करत आहोत. त्यामुळे आपण स्क्रीनवरती 21,550चा कॉल ऑप्शन्स ॲड केलेला आहे. याच्यामध्ये आपली एंट्री ट्रिगर झालेली या 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमची जी कॅन्डल बनलेली, या कॅन्डलमध्ये आपण ऑर्डरला प्लेस केलेला आहे. 37 रुपयावरती आपली एंट्री, 37.35 पैशावरती आपली एंट्री आहे. स्टॉप लॉस आपण 127 रुपीजला प्लेस केलेला आहे. 10 रुपयाची रिस्क आहे. 550 क्वांटिटीज आपण ह्याच्यामध्ये बाय केलेली आहे. आजचं जे मार्केट आहे ते खूप हाय व्हॉलेटाईल आहे आणि इथून मार्केट वरच्या दिशेला स्पीडीली जाऊ शकतं. हा आपला हायपो आहे आज. तर बघूया ट्रेडचं लॉजिक ट्रेडर्स का आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. तर बघितलं तर मार्केटमध्ये एक ह्यूज बुलिश मोमेंट चालू आहे. मार्केट ऑल टाईम हायच्या जवळ आसपास ट्रेड करत आहे. तर कालचे 2-3 दिवसाचे ट्रेडिंग सेशन होतं, एक चॉपी होते आणि काल आपल्याला एक ह्यूज सेलिंग पाहायला मिळाली होती. जी सेलिंग होती ती ट्रेडर्स आपण बघू शकता की मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग मार्केटमध्ये पाहायला मिळाली. ऑल टाईम हायला मार्केट अप्रोच केलं आणि आफ्टर अप्रोचिंग ऑल टाईम हाय एक पॅनिक सेलिंग आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाली. पण ही जी सेलिंग आहे ट्रेडर्स, ही पूर्णपणे डायल्यूट सेलिंग आहे. आज मार्केट इथून या जी 21,800 या लेवलला जाण्याचा तयारी करणार आहे. तर मॉर्निंगमध्ये देखील ही पॅनिक सेलिंग आली. बऱ्याच लोकांनी या ठिकाणी सेल करून स्टॉप लॉस ठेवलेले असतील. तर हे सगळे स्टॉप लॉस आज मार्केट कलेक्ट करणार आहे. आपण जो ट्रेड एक्झिक्युशन केलेला आहे स्मार्ट मनी ॲक्टिव्हिटीनी, याच्यामध्ये आपण ट्रॅप करून कशा प्रकारे ट्रॅपिंग केली जाते मार्केटमध्ये. तर या मोमेंटवरती जे मोठे प्लेयर आहेत, बँकर्स आहे, म्युच्युअल फंडवाले आहेत, त्यांची ॲक्टिव्हिटी आपण ट्रॅप करून ह्याच्यामध्ये ट्रेडला एक्झिक्यूट करण्याचा प्लॅन केलेला आहे. ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आपण चार्टमध्ये इंडिकेटर वापरत नाही. प्युअर प्राइस ॲक्शन बेसिसवरती हा ट्रेड एक्झिक्युशन्स झालेला आहे. तर 137 रुपयावरच्या लेवलला आत्ता प्राइस ट्रेड करते ट्रेडर्स. ह्यूज मुवमेंट आपल्याला इथून पाहायला मिळणार आहे. तर आता बघू शकता ट्रेडर्स, आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे 21,800 रुपयाचं, या लेवलवर ते मार्केट जाऊन आता अप्रोच करणार आहे. तर आज आपण ह्याच्यामध्ये पेशंटली वाट बघणार आहोत की टार्गेट हिट होईल किंवा स्टॉप लॉस हिट होईल. खूप वेटिंग पिरियड केल्यानंतर आपण मॉर्निंगमध्ये बघू शकता की आत्ता स्क्रीनवरती 10:45 आहे. मार्केट 9:15 पासून ओपन झाल्यापासून आपण ह्याच्यामध्ये एक आपला जो हायपो होता लॉंग साईडचाच होता, तर वाट बघितली आणि प्रॉपर कन्फर्मेशन्स आपल्याला मिळाले आणि आफ्टर कन्फर्मेशन आपल्या लेवलवरती मार्केट आल्यानंतर या ठिकाणाहून प्राइस ॲक्शन ऑब्झर्व करण्यात आली आणि एक ट्रेडला एक्झिक्यूट करण्यात आलेलं आहे. तर बघूया ट्रेडर्स, आजच्या ट्रेडमध्ये आपल्याला एक ह्यूज रिवॉर्ड मिळण्याची अपॉर्च्युनिटी मिळत आहे. काल आपण ट्रेड नव्हता केला. काल नवीन वर्षाचा फर्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये थोडं काम असल्यामुळे मी काल ट्रेड एक्झिक्यूट नाही केला. परंतु आजचा हा ट्रेड आहे, हा नवीन वर्षाचा माझा फर्स्ट ट्रेडिंग सेशन असणार आहे आणि यामध्ये ह्यूज रॅली आपल्याला आज एक रॉकेट मुवमेंट पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने मार्केट खाली फॉल झाले ट्रेडर्स, तेवढ्याच स्पीडने मार्केट आता वरच्या दिशेला मूव्ह होणार आहे. तो वेट अँड वॉच ट्रेडर्स, बघूया आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपला स्टॉप लॉस हिट होतोय की आपल्याला ट्रेडर्स. एक अपडेट होती. आता जो वेळ झालेला आहे 1:38 मिनिटाचा आणि आजचा जो ट्रेड होता त्याच्यामध्ये आपली जी एंट्री आपण एक्झिक्यूट केली होती या कॅन्डलमध्ये, तर बघू शकता की भरपूर वेळेस मार्केट प्रीमियम याच्यामध्ये वाढत नाही आहे. मार्केट जर निफ्टी 50 जर बघितलं तर हायर हाय स्ट्रक्चर करून वरच्या दिशेला ट्रेड करत आहे, परंतु आणखीन प्रीमियममध्ये कसल्याही प्रकारची वाढ आपल्याला पाहायला नाही मिळत. 11:30 वाजल्यापासून ते आत्ता 1:30 वाजल्यापासून मार्केट आपली जी एंट्री लेवल आहे त्याच लेवलला ट्रेड करत होतं. पण महत्त्वाचं म्हणजे याने आपला कसलाही स्टॉप लॉस या ठिकाणी हिट नाही झालेला. आपला जो स्टॉप लॉस होता तो खूप आपण सेफ आणि बरोबर ॲक्युरेट जाग्यावरती ठेवलेला होता आणि आता याच्यामध्ये 1:30 वाजले आहेत. एक रॉकेट मोमेंट आता पाहायला मिळणार आहे आपल्याला. हा जो प्रीमियम आहे वाढत नव्हता, आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वरच्या दिशेने स्पीडने जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अपडेट होती की याच्यामध्ये जे फर्स्ट टार्गेट आहे, आपण 1-2 टार्गेट ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. फर्स्ट टार्गेट जे आहे ही पिंक लाईन आहे 21,713 रुपये आणि सेकंड टार्गेट जे आहे कालचा दिवसाचा आहे. तर हे टार्गेट आपण फर्स्ट टार्गेट हिट झाल्यानंतर बघूया. याच्यामध्ये जर काही या ठिकाणी जर काही रिजेक्शन आलं तर आपण एक्झिट करणार फर्स्ट टार्गेटला, अदरवाईज आपण सेकंड टार्गेटपर्यंत वाट बघणार मार्केट क्लोज होईपर्यंत. बघूया काय होतं तर. हॅलो ट्रेडर्स, वेळ झालेली आहे आता 3:07 आणि एक 5-10 मिनिटामध्ये मार्केट देखील क्लोज होणार आहे.
आपण जे निफ्टीमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलं होतं, आपण बघू शकता की खूप जास्त प्रीमियम डिके आज पाहायला मिळत आहे कॉल ऑप्शन्समध्ये. आणि निफ्टी आपली जी टार्गेट प्राइस आहे ती 21,713 ह्या लेवलवरती आपलं जे फर्स्ट टार्गेट होतं या लेवलपर्यंत आसपास गेलेलं आहे, परंतु आता प्रीमियम डिके जास्त पाहायला मिळतं आणि मार्केट देखील क्लोज होणार आहे. सो आपण आता जस्ट या ट्रेडला एक्झिट केलेलं आहे. आपण एक्झिट जे केलेलं आहे 184 रुपीजला आपली एक्झिट प्राईस आहे. 184 रुपीजला आपण ही जी करंट कॅन्डल होती ही याच्या अगोदरची जी बुलिश कॅन्डल वरती गेली आणि त्या रनिंग कॅन्डलमध्ये आपण ट्रेडला एक्झिट केलेला आहे. तर आपला जो आजच्या या ट्रेडमध्ये रिस्क रिवॉर्ड आपल्याला मिळाला आहे 1:5 याच्यामध्ये आपण 46 पॉईंट्स बुक केलेले आहेत. एक चांगल्या प्रकारचा रिस्क रिवॉर्ड मिळालेला आहे. बघू शकता की प्रीमियम किती जास्त डिके होतो. इथे निफ्टीची प्राईजने हायर हाय ब्रेक केला, परंतु या ठिकाणी ब्रेक नाही केला. तर हे जे लक्षण असतात ते प्रीमियम डिकेचे, म्हणजे याच्यामध्ये सेल साईडला पोझिशन्स डेव्हलप व्हायला चालू झालेलं आहे. बट इम्पॉर्टंट हे आहे की आपण ज्या स्ट्रक्चरवरती एंट्रीला एक्झिक्यूट केलं होतं तिथून प्राईस आपल्या एंट्री लेवलच्या वरती खूप वेळ ट्रेड केली. अर्धा दिवस एंट्री लेवललाच आपल्या ट्रेड करत होती. फक्त 10 रुपयाचा स्टॉप लॉस आपण प्लेस केला होता, पण प्राईसनं स्टॉप लॉस हिट नाही केला आणि फायनली प्राईस आपल्या जे टार्गेट होतं त्या टार्गेटपर्यंत देखील गेलेली आहे. आता एक जरी कॅन्डल बनली असती तर प्राईजमध्ये याच्यामध्ये आपलं टार्गेट हिट झालं असतं, पण आपल्याला काही कारणास्तव या ठिकाणी टार्गेट करावं लागलं. याचं जे रिझन आहे ट्रेडर्स, आपण बघू शकता की बँक निफ्टीमध्ये ही सेलिंग आली. जशी ही सेलिंग आली तर जशी इथं रेजिस्टन्स मार्केट वारंवार फेस करत आहे, त्यामुळे आपल्या टार्गेटमध्ये या ट्रेडमधून एक्झिट करावं लागलं. हा इथं 1 मिनिटाचा टाईम फ्रेमचा चार्ट आहे. आपण ऑब्झर्व करत होतो की बँक निफ्टीमध्ये जास्त विकनेस आपल्याला आज पाहायला मिळत आहे आणि निफ्टी 50 वरच्या दिशेला मूव्ह करत होती. आता बघू शकता की निफ्टी 50मध्ये एवढी सेलिंग नाही आहे जेवढी बँक निफ्टीने तर लूज ब्रेक करायला चालू केलेलं आहे. याच्या अगोदर देखील हा लूज ब्रेक केला, हा लूज ब्रेक केला. तर हे जे सिम्पटम्स आहेत निफ्टीमध्ये स्ट्रॉंगनेसचे आणि ओव्हरऑल मार्केट फायनान्शियल सेक्टर आणि बँक निफ्टी वीक आहे. सो हा होता आजचा एक लाईव्ह ट्रेड नवीन वर्षाचा, परंतु एक चांगल्या प्रकारचं टार्गेट आजच्या दिवशी आपल्याला मिळालेलं आहे. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.